नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी. एकरूप नागरी संहिता, कॉमन सिव्हिल कोड, नागरी सिव्हिल एकरूप कॉमन संहिता कोड, एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. म्हणजे राज्यांनी प्रयत्न करावे. राज्यांनी प्रयत्न करावे म्हणजे नेमकं काय करावं हा इथे प्रश्न पडतो. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा राज्य आणि संहिता किंवा राज्य आणि लोकांना मिळणारी वागणूक, राज्य आणि केलेले कायदे, त्यावर हुकूम होणारी तरतुदी, या सगळ्यांमध्ये एक जिन्सीपणा, कॉमननेस, एकसारखेपणा येणं शक्य आहे का? तर मुळात काय झालंय की आपण घटनेचं जे प्रावधान ठेवलेलं आहे तिथे मनुष्य आणि त्याचं मानवी अस्तित्व हे सर्वप्रथम प्रमाण मानलेलं आहे. जेव्हा आपण मानवी अस्तित्व प्रमाण मानतो तेव्हा मानवी अस्तित्वाचे जे विविध आविष्कार आहेत त्या आविष्काराचा विचार करता युनिफॉर्म सिव्हिल कोड हा शक्य नाही. पण तरीही मार्गदर्शक तत्वांमध्ये असं का म्हटलेलं आहे? मार्गदर्शक तत्वामध्ये म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की जे सामाजिक आणि व्यवहार्य जीवन तुम्ही जगताय त्या जीवनामध्ये तफावत नसावी, कोणावरती अन्याय होईल अशा प्रकारचं काही वागणूक राज्याची नसावी आणि त्यानुसार आपण सगळ्यांना समान वागणूक मिळेल. समतेचे जे तत्व आहे त्या समतेच्या तत्वाचा पुढचा आविष्कार म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा. आता हा समान नागरी कायदा कुठे कुठे अप्लिकेबल होईल जर केला तर? असे प्रयत्न फार झाले, पण सुप्रीम कोर्टाने ज्या काही महत्वाच्या केसेस आणि निर्णय देऊन समान नागरी कायद्यासाठी अजूनपर्यंत तरी आपली अनुमती दर्शवली नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की धर्म ही संकल्पना आपण राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 25, 26, 27, 28 जे बघितले, ज्याच्यामध्ये धर्माचं, श्रद्धेचं, विश्वासाचं आणि आचरणाचं, उपासनेचं स्वातंत्र्य आपण लोकांना बहाल केलेलं आहे. आता एक म्हणत असेल की माझी सांस्कृतिक जडणघडण या एका धर्माच्या अनुरूप झालेली आहे, तर मी दुसऱ्या धर्माचं अनुसरण करून तशा उपासना पद्धती अवलंबून कसा वागू शकतो? याच्या या प्रश्नाचं उत्तर आहे की बरोबर आहे, तुला ते धर्म स्वातंत्र्य, तुझ्या श्रद्धेचं, तुझ्या विश्वासाचं, तुझ्या उपासनेचं स्वातंत्र्य आम्ही तुला बहाल केलंय, त्याप्रमाणे तू वाग. मग प्रश्न येतो की व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय या चार प्रमुख अभिव्यक्ती जर आपण विचारात घेतल्या तर मला वाटतं पहिल्या दोन म्हणजे व्यक्तिगत आणि कौटुंबिक याच्यामध्ये हे धर्माचं स्वातंत्र्य, संस्कृतीचं स्वातंत्र्य, उपासनेचं स्वातंत्र्य तुमच्या घटनेने तुम्हाला बहाल केलेलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही समाज जीवन आणि राष्ट्रीय जीवन याचा विचार करता तेव्हा तुमच्या सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनामध्ये तफावत कुठल्या प्रकारची नसावी. तुम्ही राष्ट्राचे एक जिन्सीपणासाठी, एकात्मतेसाठी सगळ्यांनी कार्यरत राहावं म्हणून तुमचं सामाजिक आणि जे राष्ट्रीय जीवन आहे ते एकसूत्रित्वाने चालावं असा राज्यांनी प्रयत्न करावा. हे राज्य प्रयत्नशील असलं पाहिजे. हे 44 अनुच्छेद घटनेचं सांगतात. मग राज्यांनी असा प्रयत्न करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर सर्वात प्रथम राज्यांनी कायदे करताना, मग केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, कुठलं कायदे करताना त्याच्या व्यक्तिगत अभिव्यक्ती आणि कौटुंबिक अभिव्यक्ती या विचारात घेऊन शक्यतोवर त्यावर अन्याय होणार नाही त्याचा घटनेतला जो अनुच्छेद 25, 26, 27, 28 मध्ये केलेला मूलभूत हक्कांचा भाग आहे त्याला धक्का लागणार नाही अशा प्रकारचे कायदे करायला पाहिजे. पण त्याचबरोबर सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाचा विचार करता इथे एकरूपता, एकसंगता, कॉमननेस असायला हरकत नाही म्हणून
कुठल्या कायद्याचा परिणाम हा व्यक्तीच्या सामाजिक जीवनावर होतो, राष्ट्रीय जीवनावर होतो, व्यक्तिगत की कौटुंबिक जीवनावर होतो. या ठिकाणी राज्यांनी कायदा करत असताना शक्यतोवर त्याच्या सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनामध्ये तफावत दिसणार नाही. जे नियम, जे कायदे हिंदूंना लागू आहेत, तेच मुसलमानांना लागू आहे. तेच शीख पंथीयांना लागू आहे, तेच पारसी धर्माला लागू आहे, बुद्ध धर्माला लागू आहे. अशा प्रकारचा युनिफॉर्मिटी कायद्यामध्ये असावी. मग प्रश्न येतो कुठे, की जेव्हा ह्या अशा गोष्टी क्लॅश होतात, की तुम्ही म्हणता की आम्हाला कौटुंबिक आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेलं आहे. आम्ही घरामध्ये कसं जीवन जगावं, कुठल्या उपासना पद्धती, कुठल्या चालीरीती पाळाव्यात त्याचं आम्हाला स्वातंत्र्य आहे. मग त्याचं थोडं तरी प्रतिबिंब सामाजिक जीवनामध्ये पडलं, ठीक आहे, राष्ट्रीय जीवन आम्ही वेगळं ठेवूया, पण सामाजिक जीवनामध्ये पडलं तर ते अपरिहार्य आहे. म्हणजे उद्या बुरखा घालून एखादी मुस्लिम महिला रस्त्याने जात असेल आणि आपण म्हणू की हा बुरखा म्हणजे काय, याच्या आत कोणी लपलं जाऊ शकतं, एखादा टेररिस्ट असतात आणि दहशतवादी सुद्धा असे बुरखे घालून चालत असतात, तशी उदाहरणं आहे भरपूर. म्हणजे त्याला बंदी घालावी. तर त्याचं म्हणणं कसं आहे की हा जरी आमचा व्यक्तिगत धार्मिक प्रश्न असला, हा जरी आमचा कौटुंबिक धार्मिक प्रश्न असला, तरीही समाज जीवनामध्ये त्याचं थोडं तरी प्रतिबिंब पडेल आणि ते दुसऱ्या समाजाच्या, दुसऱ्या धर्माच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. या धर्तीवरचं थोडंसं विवेचन आपण या दृष्टीनं करणं महत्वाचं आहे. कारण या ठिकाणी व्यक्तिगत जीवन टोटल वेगळं आहे. हे 4 जर आपण मांडले, व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय, तर व्यक्तिगत आणि राष्ट्रीय असे 2 बाजूला गेले, तर तुमचं कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाच्या ज्या ओव्हरलॅपिंग शॅडोज आहे, जे एक दुसऱ्यावरती थोडं तरी परिणाम करतं. सामाजिक जीवनावर कौटुंबिक जीवनाचा आणि कौटुंबिक जीवनावर सामाजिक जीवनाचा परिणाम होतो. या ज्या एरियाज आहे आपल्या जगण्या, वागण्याच्या, आपल्या एकंदर मानवी व्यवहाराच्या, या कक्षांमध्ये जर सरमिसळ झाली, तर त्या क्षम्य आहेत, त्या आपण आहे तशा चालू द्याव्यात. अशा प्रकारचे निर्णय हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने या देशाच्या दिलेले आहेत. मग शहाबानूची केस जेव्हा झाली, तेव्हा मेंटेनन्सचा कायदा आला, की मुस्लिम स्त्रियांना मेंटेनन्स द्यावं. आता यावर काय म्हणतील हिंदू लोक, की तुमच्या पर्सनल लॉ मध्ये, मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये तशी तरतूद आहे की नाही, त्याचा विचार न करता तुम्ही या कायद्याच्या फायद्यासाठी, कायद्याच्या बेनिफिटसाठी, कायद्याचा आपल्यालाही फायदा व्हावा त्यासाठी मग तुम्ही इंडियन मॅरेज ऍक्ट किंवा ॲलिमनीचा जो कायदा सीआरपीसी मध्ये कलम आहे, त्याच्यानुसार तुम्ही हे फायदे घ्यायला पाहता. पण जेव्हा एकत्रित वागण्याची वेळ येते, तेव्हा मात्र तुमच्या चालीरीती, उपासना पद्धती, तुमच्या धार्मिक रीती, तुमची संस्कृती तुम्ही वेगळी दाखवता. हे कसं काय? तर घटना असं सांगते, की त्याला व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर अशा प्रकारचं सेपरेशन, अशा प्रकारचं त्याचं विभक्तीकरण राहू द्या. ते चालेल, कारण तसं घटनेने त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु हे जर सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनामध्ये त्याचं प्रतिबिंब पडत असेल, तर त्याच्यावर मात्र राज्याचा अंकुश असला पाहिजे. राज्याने ते निरंकुश होता कामा नये. म्हणून त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जे जे काही कायदे शक्य आहे राज्याला, ते राज्यांनी करावे. यामध्ये सर्वात महत्वाची एक केस आहे, ती एपी हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोमेंट ऍक्ट 1987 च्या अंतर्गत काही तरतुदी आंध्र प्रदेश मध्ये हा कायदा पारित करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार जे काही हिंदूंच्या वागणुकीबद्दलचे नियम आणि काही सिद्धांत त्याच्यात सांगितले, ते सिद्धांत सर्वांना लागू करावे यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका झाली. पन्नालाल बन्सीलाल वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश ही 1996 साली सुप्रीम कोर्टामध्ये केस डिसाईड झाली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या एपी हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोमेंट ऍक्ट 1987च्या ज्या तरतुदी आहे, त्या तरतुदी सगळ्या लोकांना
एकच धर्म फॉलो करा असं सांगायला लादल्या जाऊ शकत नाहीत. त्याचं कारण सांगताना सुप्रीम कोर्टाने अशी कारण मीमांसा दिली की हा युनायटेड भारत आहे. युनायटेड भारत हा त्या जजमेंटमध्ये वापरलेला शब्द आहे की हा युनायटेड भारत आहे. एकसंघ भारत, एकात्म भारत. आणि अशा भारतामध्ये जेव्हा विविध जाती, वंश, वर्ण, धर्म, संप्रदाय, पंथ असे लोक राहत असतील, तर स्वाभाविक आहे, नॅचरल आहे की त्यांच्या चालीरीती, त्यांच्या रीतीभाती, त्यांच्या उपासना पद्धती, त्यांचे सांस्कृतिक संकेत हे वेगळे असतील. आणि त्याच्यावर जर तुम्ही गदा आणून एकच धर्माची पट्टी लावून याच एका धर्माच्या पट्टीमध्ये हे सगळे राहावेत आणि ही पट्टी सर्वांना लागू व्हावी असं जर करत असाल तर ते असंविधानिक होईल, अनकॉन्स्टिट्युशनल होईल. कारण हा आंध्र प्रदेशचा जो कायदा आहे त्या कायद्याचं नावच मुळी आंध्र प्रदेश हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोमेंट ऍक्ट असं म्हटलेलं आहे. मग आता इथे असाही प्रश्न निर्माण होतो, 1947 ला फाळणी झाली ते धर्माच्या नावावर झाली. मुस्लिम व्हर्सेस हिंदू, हिंदू व्हर्सेस मुस्लिम. आता हिंदू मुस्लिम अशी फाळणी जर झाली असेल आणि तिकडे पाकिस्तान त्या बरहुकूम झाला असेल ना, तिथे शर्यत कायदा लागू असेल, तर आमच्याकडे मग हिंदूंचे कायदे किंवा हिंदू कोड लागू का होऊ नये? याला प्रत्यवाय असा आहे की घटनाकारांनी जेव्हा घटनापीठासमोर याच्यावर चर्चा, विचार, विमर्श, वादविवाद सगळं केलं, साधक बाधक विचार मांडले, त्यावेळी असं झालं की जर आम्ही आज या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून म्हणतो, तर हिंदू राष्ट्र म्हटल्यावर इतर धर्मीय जे या ठिकाणी आहे, काही संप्रदाय झाले. आता धर्माचे संप्रदाय, संप्रदायाचे धर्म हा एक वेगळा भाग आहे, पण घटनेने हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे घटना हा कदाचित एकमेव धर्मग्रंथ असा असेल आणि म्हणूनच आपण त्याला पारायण म्हणतो. एकमेव धर्मग्रंथ असा असेल की ज्याने स्पष्टपणे शीख, जैन आणि बुद्ध हे हिंदूंचे संप्रदाय आहेत असं समजलं जावं. असा असा कोड तुम्हाला कुठेही इतिहासात दिसत नाही. अशी म्हणजे मनुस्मृती घ्या किंवा अजून बाकीच्या कुठल्या घ्या, तुम्हाला हे कोडिफिकेशन कुठेही दिसत नाही. किंबहुना हिंदू शब्दाचा उल्लेखही तुम्हाला इथं कुठल्या प्रमाण धर्मग्रंथामध्ये कुठे तुम्ही शोधून बघाल तर दिसत नाही. मग त्यात वेद असो, उपनिषद असो, संहिता असो, पुराण असो, रामायण, महाभारत कुठे. म्हणून त्या दृष्टीनं भारतीय संविधानाचं महत्व अधोरेखित करताना आपण ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की धर्म ही संकल्पना शक्य तितक्या पठडीमध्ये संविधानाने परिभाषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शक्य तितक्या पठडीमध्ये. कारण जिथे शक्यतेची धूसरता नजरेस येते, असं वाटतं की आपण जर या शक्यतेच्या बाजूने जास्त गेलो किंवा अशक्यतेच्या बाजूने जास्त गेलो तर कुठेतरी विसंगती निर्माण होईल. म्हणून सुसंगती राहण्यासाठी जी प्रमाण व्याख्या केली जाऊ शकते किंवा ज्या शब्दात जे सांगितलं जाऊ शकतं, आपण अनुच्छेद 25चा अभ्यास करताना हे बघितलं की हिंदू हा शब्द घटनेमध्ये वापरलेला आहे. तसंच एका प्रश्नकर्त्याने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्याच्या उत्तरात आपण हेही म्हटलं होतं की तुम्हाला हिंदू शब्दाची व्याख्या आणि ही परिभाषा जर शोधायचं झालं तर ती तुमच्या कुठल्याही धर्मग्रंथात सापडणार नाही, परंतु ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये सापडेल. म्हणून हा संविधान ग्रंथ हा आपला धर्मग्रंथ आहे असं का मानू नये. आणि हेच तत्व, हाच सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने नेहमी प्रमाण म्हटलेला आहे. पण हा धर्म कोणाचा आहे? संविधान हा धर्म कुणाचा आहे? हिंदूंचा, शिखांचा, मुस्लिमांचा, पारशींचा, जैनांचा, बुद्धांचा. हा धर्मग्रंथ आहे भारतीयांचा. आणि म्हणून या केसचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की एकसंघ भारत हे आमच्या डोळ्यासमोरचं अंतिम ध्येय आहे. जर युनिफॉर्म सिव्हिल कोड तुम्ही आणला आणि भारत देशच एकसंघ राहू शकला नाही, किंबहुना त्या युनिफॉर्म कोडनी असे काही कलह निर्माण झाले लोकांच्या कौटुंबिक सामाजिक जीवनामध्ये की राष्ट्रीय जीवन सुद्धा विस्कळीत होऊन जाईल, अत्यवस्थ होऊन जाईल. अशा परिस्थितीत त्या युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज काय? आता इथे प्रश्न पडतो की ज्या लोकांना हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं असं वाटतं,
ते त्याचे दाखले देतात की पाकिस्तान 1947च्या वेळी मुस्लिम राष्ट्र झालं आणि धर्माच्याच नावाने फाळणी झाली. भौगोलिक, सांस्कृतिक, इतर कुठल्याही पद्धतीने आर्थिक म्हणा फाळणी झाली नाही. ही धार्मिक तत्वांवर झालेली फाळणी आहे. पण भारतामध्ये एकुलते एक मुस्लिम आणि एकुलते एक हिंदू असं नसून इथं बहुसंख्याकवाद आहे. इथं खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक, वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या चालीरीतीची, वेगवेगळ्या उपासनेची, वेगवेगळ्या श्रद्धा आणि विश्वास असलेली असल्यामुळे आपल्याला एका धर्माची तत्व ही सर्वस्फूत करता येणार नाही. मग असा प्रश्न पडतो की मग त्याने जर स्वतःचा धर्म इथे जोपासला आणि त्या धर्माची तत्व जर त्यांनी मानायचं ठरवलं, जसं तलाकच्या कायद्यावरती आपण येऊया नंतर, की काही कायदे असे आहेत की ज्याच्यामध्ये धर्माच्या उपासनेच्या रूढी परंपरा बाजूला सारून, त्या कुठल्या रूढी परंपरा आहेत ज्या कोर्टाने बाजूला सारल्या आणि अशा कायद्यानं परवानगी दिली? 3 वेळा तलाक म्हणायचं आणि एखाद्या स्त्रीला घटस्फोट द्यायचा, हे मानवीय दृष्टिकोनातून अमानवीय कृत्य आहे, अन्याय करणारं कृत्य आहे. आणि म्हणून त्याच्यावर आपण अशा प्रकारे कायदा करून त्याच्यातून एक युनिफॉर्मिटी पूर्ण समाजामध्ये आणू शकतो म्हणून केलेला आहे. म्हणजे ज्या रूढी परंपरा या अमानवीय आहे त्यासाठी मात्र राज्याने वेळोवेळी कायदे केलेले आहेत. आता एखाद्या स्त्रीला, हिंदू स्त्रीला डायव्होर्स नंतर ॲलिमनीचा हक्क असेल 125 CRPC प्रमाणे, तिला पोटगी मिळाली पाहिजे, नुकसान भरपाईचा हक्क असेल, तर तो हक्क एक मानवतावादी दृष्टिकोन म्हणून मुस्लिम स्त्रीला का असू नये, ही उदात्त धोरणांची मांदियाळी आहे. आपण मानवीय दृष्टिकोनातून उदात्त दृष्टिकोन ठेवून ज्या पद्धतीने सगळ्यांना समावेशक अशी नीती वापरतो, त्या समावेशक नीतीचा हा परिपाक आहे की जर एखादी गोष्ट एखाद्याला मानवीय दृष्टिकोनातून न्याय्य असेल तर ती दुसऱ्याला का न्याय्य होऊ नये, आणि तेवढ्यासाठी तो कायदा करण्यात आलेला. तुम्ही तलाकचा कायदा घेतला तरी तेच सांगतो, मेंटेनन्सचा कायदा घेतला मुस्लिमांसाठी तरी तेच सांगतो, बोरख्यावरती निर्बंध जर उद्या आले तर त्याचाही अर्थ तोच असणार आहे. पण इथे मग संघर्ष निर्माण होतो की धर्म मार्तंड जे आहे दोन्ही बाजूचे, ते ताणून धरतात की असं झालं तर आमच्या धर्माची तत्व मुरड पडली, जे करण्याचा राज्याला अधिकार नाहीये. दुसरे म्हणतात नाही, असं झालं तर तुमचा धर्म आमच्यावर अतिक्रमण करणारा झाला, आम्ही तुमच्या धर्माची तत्व का पाळावी, आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य राज्यघटनेत दिलेलं आहे. आणि म्हणून हा जो एक तिढा आहे तो सातत्याने अनेक पिढ्या आपण बघतो आहे. हा तिढा खूप लवकर सुटेल असं नाही आहे. आणि म्हणून घटनेने अगदी चाणाक्षपणे शब्दप्रयोग केला की राज्य प्रयत्नशील राहील. भ्रम वाटतो की अल्पसंख्याक हे बहुसंख्याक होऊन जातील आणि बहुसंख्याक झाले तर मग आपलं राज्य जाईल आणि ते या ठिकाणी राज्यकर्ते होतील, असं काही चित्र तर्काच्या आधारे रंगवता येऊ शकतं. परंतु वास्तवाच्या आधारे तर्क विवेकी बुद्धीने विचार केला तर असं काही चित्र रंगवणं बरोबर नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की मुस्लिम समाजाबद्दल ही कायम भीती भारतामध्ये दाखवण्यात आलेली आहे की असं होऊ शकतं. पण तुम्ही या परिप्रेक्षात जगाचा विचार करा. जगामध्ये असे किती राष्ट्र आहे की ज्या राष्ट्रामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम हे बहुसंख्याक झाले आणि त्यांनी सत्ता काबीज केली? तर एक अल्बेनिया, सेर्बिया उदाहरण सोडलं तर मला दुसरं उदाहरण या ठिकाणी दिसत नाही. अल्बेनियामध्ये काय नेमका प्रकार घडला की जे दुसऱ्या महायुद्धामध्ये निर्वासित युरोपियन झाले होते, जे ख्रिश्चन होते ओरिजिनली, त्या निर्वासितांना, शरणार्थ्यांना अल्बेनियामध्ये फार मोठ्या प्रमाणात आश्रय घ्यावा लागला. अल्बेनिया हा मदर टेरेसांचा देश आहे. त्या देशामध्ये आश्रय घ्यावा लागला आणि आश्रय घेत असताना तिथल्या मुस्लिम धर्ममार्तंडांनी त्यांना मशिदीमध्ये नेऊन आश्रय दिला, राहण्या खाण्यापिण्याची सोय केली आणि अर्थातच त्यांना मग आपल्या धर्माच्या उपासना शिकवायला सुरुवात केली.
हळूहळू आणि त्यांचं कन्व्हर्जन त्यांनी मुस्लिम धर्मामध्ये करून घेतलं. ही संख्या एक साधारण 70-80 वर्षाच्या कालावधीमध्ये जास्त वाढली आणि तिथे जे ओरिजिनल ख्रिश्चन्स होते ते अल्पसंख्याकामध्ये आले आणि हे बहुसंख्याक झाले आणि मग वाद निर्माण झाला आणि तो वाद निर्माण होऊन जे काही एक युद्धजन्य परिस्थिती सगळ्या जगाने अनुभवली त्या ठिकाणची, मग अल्बेनिया आणि सेर्बिया असे वेगळे 2 देश निर्माण झाले. हे 2 देश निर्माण होत असताना बरेचसे बाल्कन जे कंट्रीज आहे त्या देशामध्येही अशा रणधुमाळी सुरू राहिल्या. परंतु तिथे युनोच्या हस्तक्षेपाने एक प्रकारचं लोकशाही राज्य स्थापन करण्यात आलं. कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी आलं. हा एक प्रयोग जर सोडला तर मला दुसरा प्रयोग असा दिसत नाही. खूप लोक मलेशियाचं उदाहरण देतात. मलेशियामध्ये हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात झाला आणि आज होतं की उद्या होतं, आज होतं की उद्या होतं, ते बहुसंख्याक कधी होतात आणि मुस्लिम तिथे खरंच बहुसंख्याक झाले. पण मुस्लिम बहुसंख्याक झाले म्हणजे साधारण 54% आणि बाकीचं राहिलेले लोक वेगळ्या याच्यात. तर ह्या 50% वरती मुस्लिम होऊन सुद्धा तिथं इस्लामिक स्टेट डिक्लेअर करण्यात आलं किंवा शरीयत कायदा लागू झाला असं मात्र झालं नाही. कारण जसा जसा काळ पुढे जातो तसा तसा प्रत्येक समाज रिफॉर्मिस्ट सुधारणावादी होत जातो. आपल्या भारतामध्ये अहमदिया नावाचा पंथ आहे, त्याचा जर आपण विचार केला तर त्यांना मुस्लिम धर्माच्या या शर्यत आणि बाकीच्या गोष्टी अजिबात लागू नाहीत. ते मुसलमानच आहेत पण ते मानत नाहीत या गोष्टी. तर मलेशियाचं एक्झाम्पल तुम्हाला असं सांगतं की सुधारणावादी लोक ज्या पद्धतीने आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनामध्ये सुधारित वागणुकीचा कोड अंगीकारतात, त्यांना हे स्वारस्य नाहीये की हे मुस्लिम राष्ट्र झालं पाहिजे किंवा हिंदू राष्ट्र होऊ नये वगैरे, असा भाग त्याच्यातला नाहीये. त्याच्यामुळे जगभराचं हे सगळं आपण चित्र बघता, हा जो एक भाग आहे की अल्पसंख्याक उद्या बहुसंख्याक होते, कारण आम्हाला हम दो हमारे दो असं रिस्ट्रिक्शन्स आहे. त्यांना 4-4 पत्नी करता येतात आणि कितीही मुलं जन्माला घालता येतात. याच्यावर आपल्याला इतर काही कारवाया करून किंवा इतर काही मार्गाने निर्बंध आणता येतात. ते आणता येत नाही असं नाही. पण ही जी भीती आहे ना, त्या भीतीचा अनामिक भीती ज्याला आपण म्हणू, त्या भीतीचा वापर राजकारणासाठी निश्चित होतो. तुम्ही शिवसेनेचं कॅरेक्टरायझेशन बघा. आज जो पक्ष सत्तेत आहे, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे ज्या पक्षाचे, तुम्ही या पक्षाची एकंदर वाटचाल बघा की जेव्हा मराठी माणूस हे विरोध होतं की मुंबई ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळीमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये सामील झाली तेव्हा जे लोक लढले, ज्या प्रिन्सिपलसाठी लढले, ते प्रिन्सिपल स्थानिक लोकाधिकार या तत्वावरती होतं. त्यावेळी ती गरज होती आणि म्हणून शिवसेनेला जास्त तेव्हा लोकांनी डोक्यावर घेतलं आणि खूप चांगली संघटना म्हणून आली. त्यांचे नेते असं म्हणायचे की पश्चिमेला अस्त होणारा सूर्य पूर्वेला अस्त होईल, परंतु शिवसेना ही कधीही समाजकारण सोडून राजकारणात जाणार नाही. आता दिवस बघा कसे बदलतात आहे. जेव्हा 92-93 चा काळ आला, शिवसेनेने पूर्ण कलाटणी मारून हिंदुत्वाकडे झुकली आणि शिवसेना जेव्हा मराठी माणसाचं विरोध सोडून हिंदुत्वाकडे गेली, तेव्हा शिवसेनेचा एकमात्र नारा होता की या समाजाला, या देशाला धोका आहे तो फक्त आणि फक्त मुसलमान लोकांकडून. हिरवं संकट असं ते म्हणायचे. या हिरव्या संकटाचं मी इतके वर्ष पोलीस खात्यात नोकरी केली, एवढे अनेक सभेंचे बंदोबस्त केले, अनेक दंगली याच्यामध्ये बघितल्या. मला तर असं कधीच वाटलं नाही की या ठिकाणी पाकिस्तानचं किंवा मुसलमानांचं राज्य स्थापन होऊ शकेल. असं काही असण्याचं कारणच नाही. ही जी भीती ज्यांना वाटते त्याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की आपल्या घटनेवर कुठंतरी विश्वास कमी पडतो. घटनेवर ज्याचा विश्वास आहे, कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ याच्यावर ज्याचा विश्वास आहे, कारण रूल ऑफ लॉ हा कन्सेप्ट ब्रिटन मधून आला. ब्रिटनमध्ये केवढी मोठी संख्या आहे मुस्लिमांची.
अमेरिकेमध्ये केवढे मोठे मुस्लिम आहे, पण त्या ठिकाणी मुस्लिम बहुलून मुसलमानांची शर्यत राज्य आलाय का? नाही आलेला आहे. आपल्यापेक्षा जुनी राष्ट्र आहेत ते, केव्हाच त्यांचा इतिहास कितीतरी जुना असं सांगतो, पण एवढ्या मोठ्या इतिहासात जर असं होऊ शकत नाही, तर आपल्यासाठीच फक्त हे होईल असं समजून घेणं एक भ्रामकता आहे. आणि या भ्रामकतेपोटी अनेक लोक चुकीची आकडेवारी सुद्धा पेरत असतात वेळप्रसंगी. कुठल्या तरी मासिकाचा दाखला देतात, कुठल्या तरी सर्व्हेचा दाखला देतात आणि त्याच्यावरून संख्या बघा, यांची एवढे कोटीचे एवढे कोटी झाले, आपले बघा कमी झाले. आता परिस्थिती अशी आहे की तो मुसलमान असो की अजून कुठल्या धर्माचा असो, 2 पोरांपेक्षा जास्त जे सुधारणवादी मुस्लिम्स आहेत त्यांच्या घरामध्ये तुम्ही जाऊन बघा, हे समीकरण तुम्हाला दिसत नाही. याचं नातं हे डायरेक्ट कुठंतरी तुमच्या अर्थकारणाशी आणि तुमच्या दारिद्र्याशी, पॉवर्टीशी जोडलेलं आहे. जे गरिबीच्या रेषेखाली लोक आहेत, ज्यांना थोडस अज्ञानात अजून पडलेले आहे, दुरितांचे तिमिर जावो म्हणणारा ज्ञानेश्वर ज्या भूमीत आहे, त्यांचं अज्ञान जर आपण दूर केलं तर तेही सुधारणावादी होऊन राष्ट्राच्या समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये सामील होतील एक माणूस म्हणून. आणि त्यांना माणूस म्हणून किंमत द्यायची आहे. त्यांना कुठल्या धर्माचा पाईक म्हणून जर किंमत द्यायला गेला तर मला वाटतं आपण आपली स्वतःची फसवणूक करून घेतोय, असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात चित्र जे दिसतं वास्तववादी, ते चित्र असं आहे. बरं, भारतामध्ये ठीक आहे असं म्हणाल. मला एखादं राज्य दाखवा भारतातलं, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम पॉप्युलेशन आहे. म्हणजे हिंदूंच्या पेक्षा जास्त नाही, पण राज्यांच्या तुलनेने सगळ्यात जास्त मुस्लिम पॉप्युलेशन आहे. यूपी घ्या, जिथं 15% किंवा केरळ घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला 18-20% असं जे म्हणजे मुस्लिमांचं प्रमाण, मुस्लिम बांधवांचं प्रमाण ज्या राज्यामध्ये जास्त आहे सरासरीने, अशी राज्य घ्या. या 70 वर्षामध्ये कुठलं राज्य हे इस्लामिक रूल्स किंवा मुसलमानांचं एकमात्र राज्य असं कुठं झालाय का प्रयोग? हाही प्रयोग तुम्हाला होताना दिसत नाही. आणि तसं होणं शक्य नाही. कारण घटनेची चौकट ज्या शासन प्रशासन प्रणालीला परिभाषित करते, त्याच्यामध्ये हे अजिबात शक्य नाही. म्हणून ही जी भीती आहे की अल्पसंख्याक उद्या बहुसंख्याक होऊन त्यांचं राज्य येईल. मी तर म्हणेल इथं बहुसंख्याक जे हिंदू आहेत, ते इतक्या खंडा संप्रदायामध्ये विभागामध्ये विभागले गेलेले आहेत की इथे सत्ताधारी मातब्बर एक 4 ते 5% लोक आहेत, जे अर्थसत्ताधारी आहे, राज्य सत्ताधारी आहे, जे प्रस्थापित आहे आणि त्यांचंच राज्य या ठिकाणी चालू आहे. मग ते राज्य करतात, ते कशासाठी राज्य करतात की सत्तेतून पैसा, पैशातून परत सत्ता. खरे बहुसंख्याक या देशातले जे ओबीसी आहे, त्या ओबीसीचं राज्य कुठे आहे? नामधारी म्हणायला एखादा ओबीसीचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान आणून बसवला म्हणजे ओबीसीचं राज्य झालं असं होत नाही. म्हणजे तुम्ही अल्पसंख्याक बहुसंख्याक म्हणत असाल त्या दृष्टिकोनातून मी बोलतोय. याचा वेगळा अर्थ कृपा करून काढू नये. की बहुसंख्याक वाद जेव्हा आपण म्हटलं, जसं ते बहुसंख्याक वाद हा न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीही त्यांच्या एका भाषणामध्ये मांडला, की जे बहुसंख्याक आहे त्या बहुसंख्याकाचंच राज्य असणं अभिप्रेत आहे. पण इथं बहुसंख्याक कोण आहे? जर तुम्ही धर्म आणि जातीच्या बाबतीत विचार करत असाल तर बहुसंख्य हे हिंदू आहे. त्यातल्या त्यात हिंदूतले जे बहुसंख्य आहे ते कुठंतरी खितपतच बाजूलाच पडलेले आहे. हिंदूंमधल्या अल्पसंख्याकांनी या सगळ्या संस्था काबीज करून प्रस्थापित हे विरोध मिरवलेला आहे. त्याच्याबद्दल आपण कधी विचार करत नाही, किंबहुना तुम्ही तो विचार करू नये म्हणून मानसिक दृष्ट्या तुम्हाला स्ट्रेड करण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी हे कुठंतरी धर्माचं अल्पसंख्य बहुसंख्य गारुड मिरवून तुमच्या मनावर लादत असतात. आणि त्यातून मग कॉमन सिव्हिल कोड असेल किंवा बाकीचे काही कायदे असतील, शर्यतचा कायदा, बुरख्याबद्दलचं निर्बंध आणणारा कायदा, 3 तलाकचा कायदा, मेंटेनन्स, मुस्लिम स्त्रियांना मेंटेनन्स मिळण्याचा कायदा, या सगळ्या बाबतीत कुठंतरी एक कथ्याकूट गुराळ उडवलं जात असतं काळ परत्वे. जे माझे तरुण मित्र हे सगळं ऐकतात त्यांनी एक लक्षात घ्यावं, माझी महत्वाची सूचना त्यांच्यासाठी अशी आहे की कुठलीही गोष्ट बघत असताना आपला तर्क आणि विवेक, बुद्धी साबूत ठेवून आपण त्याचा विचार करा की हे खरंच शक्य आहे का. हे शक्य जर असतं
तर मग हिंदू हृदय सम्राट ज्यांना म्हणवलं जातं असे बाळासाहेब ठाकरे जे भाषणं द्यायचे, त्या भाषणामध्ये सत्यता समोर आली असती इतक्या वर्षानंतर. पण तसं झालं नाही. उलट पक्षी त्याच शिवसेनेने सत्ता काबीज केली. अर्थसत्ता त्यांच्याचकडे राहिली. त्यांनी सत्ता काबीज केली. म्हणजे हे जे चाललं होतं धर्मामध्ये द्वेष पेरणं, हे कशासाठी होतं? राजकारणासाठी होतं. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी होती. इतकं सोपं तत्व जर आपल्याला समजत नसेल, तर मग आपण आपला विवेक, आपली बुद्धी कुठेतरी गहाण ठेवली आहे असं आपण म्हणू. आणि अशा वेळी मग कोणी काही सांगताना आपण कशाच्याही मागे लागतो. आपण तर्कशुद्ध त्याचा विवेक करावा. जी मांडणी आपल्याकडे आकडेवार येते त्याचाही विचार करावा. आणि जे असे प्रश्न विचारतात त्यांना प्रतिप्रश्न विचारा की खरंच कुठल्या भारताच्या राज्यात हे का झालं नाही हो. भारतामध्ये भारतात सोडा, चला आपण जगातलं बघूया. एक अल्बेनिया सेर्बियाचं उदाहरण जर सोडलं, तर मलेशियामध्ये जिथे बहुसंख्याक मुस्लिम आहे तिथे शर्यत कायदा का येत नाही? कारण सुधारणावादी मुस्लिम हे तिथं शर्यत लागू देत नाहीत. तिथं शर्यत लागू नये. आता भारतामध्ये सुद्धा शर्यत कायदा जर आला तर तो लागू नये यासाठी अहमदिया गटाचे ते जे लोक आहेत ते प्रयत्नशील आहेत. रिफॉर्मिस्ट ज्याला आपण म्हणतो, सुधारणावादी जो गट आहे समाजामध्ये, तो या काळाच्या ओघामध्ये जास्त जास्त डेव्हलप होतोय आणि तो बहुसंख्याक आहे असं माझं मत आहे. त्याच्यामुळं ही अनाठायी भीती ठेवणं गरजेचं नाहीये. जो कोणी हे भीती निर्माण करत असेल त्याला आपण शुद्ध तर्काने काही प्रश्न विचारले पाहिजे, त्याची उत्तरं त्याच्याकडून घेतली पाहिजे. आणि तो हे जे करतोय त्याच्या मागचा त्याचा अजेंडा काय आहे याचा विचार केला पाहिजे. केवळ हिंदुत्वाचा पदर, केवळ मराठी माणसाचा पदर धरून जर लोक सत्ताधीश होत असतील तर हा काही भेद बरोबर नाही. अनेक लोक जे राजकीय पटलावरून अशा मोठमोठ्या वल्गना आणि मोठमोठी भाषा करतात, त्यांच्या घरामध्ये स्वतः मुसलमानांशी संबंध आहेत. त्यांच्या सुना मुसलमान आहे, जावई मुसलमान आहे. हे सगळं आपण जेव्हा बघतो तेव्हा असं दिसतं की हे कॉमन माणसाला दिशाभूल करण्यासाठी दिलेले पिल्स आहे. तुम्ही हे गोळी घ्या आणि तुमची दिशाभूल करा आणि तुम्ही त्याच्यावर मग भांडत राहा, झगडत राहा, कट्ट्याकूट करत राहा. आपसामध्ये द्वेष निर्माण करा. त्या द्वेषातून तुमचं सामाजिक ऐक्य संपवा. समाज जीवनामध्ये तुम्ही वितंडवादी व्हा. त्याचं प्रतिबिंब राष्ट्रीय जीवनात पडू द्या. फॅमिली जीवनात पडू द्या. असे खूप लोक कोणाच्या घरी गेलं, गप्पा मारायला आपलं बसलं, 4 गोष्टी करत तो उगाचच काहीतरी असा विषय काढतो आणि त्याच्यावर कथ्याकूट चालू असतो आपलं. हा, असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. बघा कुठं काय हे झालेलं आहे, तिथं हे झालेलं आहे. आता त्या काळामध्ये काही लोक मला असे विचारतात की अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, बनारस हिंदू, तर मग शिक्षणामध्ये तुम्ही हे आणलंय की नाही? शिक्षणातले पायंडे काय असावे, कसे असावे, त्याच्यासाठी जे काही किमान स्वातंत्र्य, किमान कॉमन मिनिमम किमान स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे, त्या बरहुकूम तेवढ्या पुरतं ठीक आहे. पण आता समजा एखादा अलीगड युनिव्हर्सिटी मधून पास झाला तर तो थ्रू आउट आयुष्यभर इस्लाम धर्माचा प्रचार करत फिरेल, किंवा बनारस हिंदू विद्यापीठातून कोणी निर्माण झाला तर तो मालवीजींनी सांगितलेल्या तत्वांचा विचार करून सतत हिंदू धर्माचा प्रचारक होईल, असं कुठं नाहीये. चित्र हे असं नाहीये. म्हणजे वास्तववादी जे सत्यशोधक दृष्टीला निदर्शनास येतं ते जर वेगळं असेल तर भ्रामकतेच्या मागे आपण जाऊ नये, एवढाच आग्रहाचा आणि प्रेमाचा सल्ला या प्रसंगी मी देईल.